Hello everyone. Exercise 4.4 क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आपले बघून झालेले प्रॉब्लेम. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहतो. क्वेश्चन नंबर 6. The total cost of manufacturing X articles is C equals 47x plus 300x square minus x raised to 4. Find x for which average cost मग त्याचा फॉर्म्युला मागे बघून घ्या. ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे कॉस्ट अपॉन एक्स म्हणजे सी अपॉन एक्स हा त्याचा फॉर्म्युला आहे. ॲव्हरेज कॉस्ट इज इन्क्रीजिंग आणि दुसरं ॲव्हरेज कॉस्ट इज डिक्रीजिंग. ठीक आहे. बघ टोटल कॉस्ट फंक्शन इज गिवन बाय C equals 47x plus 300x square minus x raised to 4. Therefore, average cost का सिंबल आहे C आणि इथे A लिहायचा छोटा AC असं उलट बघा. AC average cost equals cost function upon x. कॉस्ट फंक्शन रिप्लेस करूया आपण. 47x प्लस 300x स्क्वेअर मायनस x रेज टू 4 अपॉन x. न्यूमरेटर मध्ये x कॉमन काढायचे. 47x प्लस 300 47x नाही राहणार सॉरी 47 फक्त 47 x कॉमन मध्ये गेले प्लस 300x मायनस x cube upon x. Therefore, average cost function तुम्हाला मिळालं 47 plus 300x minus x cube. हे झालं कॉस्ट फंक्शन. आता हे इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे म्हणण्यासाठी याचा आधी डेरिव्हेटिव्ह घेतला पाहिजे. Therefore, खाली डिफरन्शिएटिंग with respect to x. बघा कसं लिहायचं. dCA by dx derivative of average cost upon x. dCA upon dx नोटेशन कडे बघा. इक्वल्स जरा हे मी व्यवस्थित लिहितो वाटलं तर. ठीक आहे. derivative of CA with respect to x असा त्याचा अर्थ आहे. हा d by dx of ब्रॅकेट मध्ये 47 plus 300x minus x cube. कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. 300 into ब्रॅकेट x चा डेरिव्हेटिव्ह 1 minus 3x square म्हणजे dCA by dx equals 300 minus 3x square. आता क्वेश्चन कडे लक्ष द्या. दोन प्रश्न विचारले त्यांनी की फाइंड द व्हॅल्यू ऑफ x फॉर विच टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग. फाइंड द व्हॅल्यू फॉर विच एव्हरेज कॉस्ट इज इन्क्रीजिंग अँड सेकंड डिक्रीजिंग. बरं, फर्स्ट नंबर इफ एव्हरेज कॉस्ट is increasing, then if average cost is increasing, then derivative of CA with respect to x is greater than 0. Positive असलं पाहिजे. Therefore 300 minus 3x square is greater than 0. 300 transfer 300 greater than 3x square. 3 ने डिवाइड करा. Therefore 100 greater than x square. Therefore x square less than 100. अर्थ एकच आहे दोघांचा. स्क्वेअर रूट घ्या. Therefore x less than 10. हे तुमचं फर्स्ट आन्सर. ठीक आहे. आता त्यातला सेकंड क्वेश्चन बघा. हे फक्त साइन मध्ये बदलवणार आहे, बाकी सगळं तेच. काय म्हणले बघा सेकंड क्वेश्चन मध्ये. इफ एव्हरेज कॉस्ट इज डिक्रीजिंग
then second, if average cost is decreasing, then dCA by dx is less than 0. इथे ग्रेटर दॅन होता चाहिए लेस दॅन, डिक्रीजिंग आहे, therefore हे डेरिव्हेटिव्ह बघा 300 minus 3x square is less than 0. ये 3x square ट्रांसफर कर, 300 less than 3x square, 3 ने डिवाइड कर, 100 less than x square, that is हेच उलट गया, x square greater than 100, दोन्ही चा अर्थ एकच आहे, स्क्वेअर रूट गया, therefore x greater than 10. आता इथं दोन्ही ठिकाणी मी स्क्वेअर रूट मध्ये प्लस और मायनस साइन का घेतलं नाही, तर x नंबर ऑफ आर्टिकल्स प्रोड्यूस किंवा मॅन्युफॅक्चर्ड असतात, त्यामुळे ते कधीच निगेटिव्ह नसतात, त्यामुळे इथं प्लस मायनसचा कधी विचार करायचा नाही. ओके, ओके. नाउ क्वेश्चन नंबर 7. यामध्ये जे तिन्ही प्रॉब्लेम्स आहेत, तिन्ही प्रॉब्लेम्स ते या फॉर्म्युलेशी रिलेटेड आहेत. तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 110 वरती हा फॉर्म्युला दिलाय, एकदा बघा. मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युमच्या वरची लाईन आहे बघा, RM इक्वल्स RA इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन एटा. RM चा अर्थ मार्जिनल रेव्हेन्यू, हे मार्जिनल रेव्हेन्यू, ऍव्हरेज रेव्हेन्यू, ऍव्हरेज रेव्हेन्यूचा दुसरा अर्थ प्राइस असतो, लक्षात ठेवा, ऍव्हरेज रेव्हेन्यू इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन एटा. एटा म्हणजे इलास्टिसिटी ऑफ डिमांड, ते अल्फाबेट जे आहे ते एन सारखं दिसतंय, त्याचा ऍक्च्युअली उच्चार आहे एटा, एटा, ETA, एटा असा त्याचा उच्चार आहे. मी त्याला तात्पुरतं एन म्हटलं तरी काही हरकत नाही, पण अर्थ त्याचा इलास्टिसिटी ऑफ डिमांड आहे, लक्षात ठेवा. मागच्या पेज नंबर 109 काढा, पेज नंबर 109. तिथं चौथा पॉइंट आहे बघा, राईट साइडला, राईट साइडच्या कॉलममध्ये फोर्थ, टोटल रेव्हेन्यू इक्वल्स टोटल रेव्हेन्यू R इक्वल्स P इंटू D, वेअर P इज प्राइस, D इज डिमांड किंवा क्वांटिटी डिमांडेड. त्याच्या खाली बघा ऍव्हरेज रेव्हेन्यू, ऍव्हरेज रेव्हेन्यू म्हणजेच काय सांगा, ऍव्हरेज रेव्हेन्यू R अपॉन D किंवा R अपॉन X. जर कधी क्वांटिटी डिमांडेड X मध्ये असेल तर X पण, जसं आपण आता C अपॉन X केलं बघा ऍव्हरेज कॉस्टला, तसं R अपॉन X किंवा R अपॉन D. मग R म्हणजे काय, तर PD रिप्लेस केलं, R च्या जागी P इंटू D रिप्लेस केलं, DD कॅन्सल झाले, तर ऍव्हरेज रेव्हेन्यू म्हणजेच P दिसते बघा तुम्हाला तिथे. ऍव्हरेज रेव्हेन्यू म्हणजेच काय, लक्षात ठेवा, P. ठीक आहे. त्याच्या खाली प्रॉफिट फंक्शन दिले, प्रॉफिट इक्वल्स R मायनस C. खाली इलास्टिसिटी ऑफ डिमांडचा फॉर्म्युला पण दिलाय बघा, इलास्टिसिटी ऑफ डिमांड त्याच्याच खाली आहे बघा थोडासा, एटा इक्वल्स मायनस P अपॉन D इंटू DP बाय DD असा फॉर्म्युला दिलाय बघा, इंटू DD बाय D. ठीक आहे. हे सगळे फॉर्म्युले वहीत लिहून ठेवा आणि पाठ करायला का, मी असं तुम्हाला सांगितलं. चला बघा, आता क्वेश्चन नंबर 7 फर्स्ट. फाइंड द मार्जिनल रेव्हेन्यू इफ द ऍव्हरेज रेव्हेन्यू इज 45 अँड इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज 5. सोपे क्वेश्चन आहे ते, फक्त हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. बघा काय विचारले, फाइंड मार्जिनल रेव्हेन्यू. मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे RM क्वेश्चन मार्क पुढं, if you are given that average revenue equals 45 आणि काय दिले बघा, and elasticity of demand म्हणजे एटा equals 5 दिलेलं आहे. ठीक आहे. मग हा पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा बघा, मार्जिनल रेव्हेन्यू इक्वल्स ऍव्हरेज रेव्हेन्यू इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन एटा. आता ऍव्हरेज रेव्हेन्यू आपल्याकडे किती आहे सांगा, 45 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन 5, हे 5 दिलेले. क्रॉस मल्टिप्लिकेशनचा आन्सर 45, 5 वन 5 म्हणजे 4 बाय 5, 5 वन 5, 9 4 36,
सो मार्जिनल रेव्हेन्यू इक्वल्स 36. आता आपला पहिला क्वेश्चन झाला. आता सेकंड क्वेश्चन बघूया. फाइंड द प्राइस इफ, प्राइस म्हणजेच एव्हरेज रेव्हेन्यू, लक्षात ठेवा. फाइंड द प्राइस इफ मार्जिनल रेव्हेन्यू इज 28. सॉरी, मार्जिनल रेव्हेन्यू नाही का, marginal revenue is 28, elasticity of demand is 3, आणि तुम्हाला प्राइस विचारलेली आहे. तरी काय विचारलं आपल्याला, त्यांनी प्राइस विचारले. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला लिहूया आपण. काय सांगा, मार्जिनल रेव्हेन्यू इक्वल्स एव्हरेज रेव्हेन्यू इनटू ब्रॅकेट 1 मायनस 1/8. मार्जिनल रेव्हेन्यू 28, एव्हरेज रेव्हेन्यू ॲज इट इज 1 minus 1/3. त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशनचा आन्सर RA ॲज इट इज, म्हणजे एव्हरेज रेव्हेन्यू ॲज इट इज इंटू 3 1 3 minus 1 2/3. हे ट्रान्सफर करा, 28 इंटू 3/2 इक्वल्स 2 14 and 14 3 42. 42 इक्वल्स एव्हरेज रेव्हेन्यू. म्हणजेच एव्हरेज रेव्हेन्यू इक्वल्स प्राइस इक्वल्स 42. एव्हरेज रेव्हेन्यू म्हणजेच प्राइस, लक्षात ठेवा. एव्हरेज रेव्हेन्यू म्हणजेच प्राइस. थर्ड, फाइंड द इलास्टिसिटी ऑफ डिमांड. थर्ड क्वेश्चन, फाइंड इलास्टिसिटी ऑफ डिमांड इफ marginal revenue is 50, marginal revenue is 50 and price is 75. price म्हणजेच एव्हरेज रेव्हेन्यू इक्वल्स 75. म्हणून तुम्हाला फॉर्म्युला लिहून ठेवा म्हणून सांगितलं मी. सगळे पाठ असले की सगळं जमतं, काही अवघड नाही. बघ, मार्जिनल रेव्हेन्यू इक्वल्स एव्हरेज रेव्हेन्यू इनटू ब्रॅकेट 1 minus 1/8. चला, हा नंबर किती आहे बघा. मार्जिनल रेव्हेन्यू 50 इक्वल्स प्राइस किती आहे 75, सॉरी 75 इंटू ब्रॅकेट 1 minus 1/8. हे इथे डिवाइड करून 50/75 इक्वल्स 1 minus 1/8. 25 2s 25 3s. हे झाले 2/3 इक्वल्स 1 minus 1/8. हे 1/8 इकडे, 2/3 तिकडे. 1/8 इक्वल्स 1 minus 2/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता मी इथे लिहितोय 1/8 ॲज इट इज इक्वल्स, त्याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 1 3 minus 2 म्हणजे 1/3. नेक्स्ट स्टेप रेसिप्रोकल करूया. सो 8 इक्वल्स 3, म्हणजेच इलास्टिसिटी ऑफ डिमांड इक्वल्स 3. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इक्वल्स 3. आणि नंतर तुम्हाला इलास्टिसिटी ऑफ डिमांड मेजर केल्या, कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला कॉमेंट ऑन इट असं काही वेळेला विचारतात. आता तुमच्यात आहे की नाही मला माहित नाही, पण ग्रेटर दॅन 1 लेस दॅन 1 असेल तर काय लिहायचं असतं ते मी तुम्हाला एकदा पुस्तकात दाखवतो कुठे आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 8th प्रॉब्लेम बघा काय दिले. इफ द डिमांड फंक्शन इज डी इक्वल्स p plus 6/p minus 3, then find elasticity of demand at p equals 4. हा इलास्टिसिटी ऑफ डिमांडचा क्वेश्चन नेहमी परीक्षेला येतो बरं का. हा टाईप म्हणजे इफ द डिमांड फंक्शन इज डी इक्वल्स हे लिहून घेतलं आणि फाइंड काय विचारलं तुम्हाला, इलास्टिसिटी ऑफ डिमांड. मी आधी इलास्टिसिटी ऑफ डिमांडचा फॉर्म्युला लिहून घेतो. ठीक आहे, तुमच्याकडे पेज नंबर 110 वरती दिलाय, मिळाला का बघा तो. इलास्टिसिटी ऑफ डिमांड 8 इक्वल्स minus p/d इंटू dd/dt असा फॉर्म्युला मिळाला. आता पहिल्यांदा आपल्याला डिमांड फंक्शन दिले इन टर्म्स ऑफ पी आहे. मग याचा आधी मी डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू पी घेतो, म्हणजे ही टर्म तयार करून घेतो. ही टर्म dd/dt तयार करून घेतोय. लक्षात, डिफरन्शिएटिंग
विथ रिस्पेक्ट टू पी. पहिले डिमांड फंक्शन इज गिवन बाय, जे काय असेल ते फंक्शन घेऊन घेतलं. सो डी बाय डी पी इक्वल्स डी बाय डी पी ऑफ ब्रॅकेट मध्ये p plus 6 upon p minus 3. Quotient rule, denominator into d by dp of numerator p plus 6 minus numerator into d by dp of denominator p minus 3 upon denominator square p minus 3 चा bracket square. p minus 3 as it is into p चा derivative 1 minus p plus 6 as it is into पुन्हा p चा derivative 1. कॉन्स्टंट चा 0 आहे त्यामुळे बघायची गरजच नाही. p minus 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. 1 नो ब्रॅकेट ओपन करा. p minus 3 minus p minus 6 upon p minus 3 चा bracket square. p cancel, so dd by dp equals minus 9 upon p minus 3 चा bracket square. ठीक आहे. काय विचारला बघा क्वेश्चन. फाइंड इलास्टिसिटी ऑफ डिमांड, फाइंड इलास्टिसिटी व्हेन किंवा ऍट प्राइस 4 असताना विचारले. मग इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज गिवन बाय, मी शॉर्टनर लिहितोय, तुम्ही पूर्ण लिहा. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज गिवन बाय हा फॉर्म्युला लिहायचा. एटा इक्वल्स माइनस पी अपॉन डी इंटू डी डी बाय डी. ठीक आहे. आता मी इथनं कंटिन्यू करतो. एटा इक्वल्स माइनस पी एज इट इज अपॉन डी. डी म्हणजे डिमांड लॉ. काय बघा डिमांड लॉ, कारण आपल्याला आता प्राइस त्यांनी दिली आहे ना, किती दिली सांगा, प्राइस 4 आहे, तर सगळे इन टर्म्स ऑफ पी यायला पाहिजे. मग डिमांड p plus 6 upon p minus 3, p plus 6 upon p minus 3 into dd by dp इथं minus 9 upon p minus 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता यातला डिनॉमिनेटर एक वर जाणार आहे. सो एटा इक्वल्स माइनस इंटू माइनस प्लस. आता साइन काही घ्यायची गरज नाही. p इंटू ब्रॅकेट हे डिनॉमिनेटर वर आले कोण, p minus 3 अपॉन खाली कोण आहे सांगा, p plus 6 इंटू 9 अपॉन p minus 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. काय केलं मी, मायनस इंटू मायनस प्लस करून घेतले आणि डिनॉमिनेटर फक्त वर घेतलं. त्यातला एक ब्रॅकेट कॅन्सल होईल, p minus 3 चं एक ब्रॅकेट कॅन्सल होईल. p upon p plus 6 into 9 upon p minus 3 शिल्लक राहतील. when p equals 4 दिलं बघा तुम्हाला, when p equals 4 अगदी शेवटी बघा. एटा इक्वल्स किंवा इलास्टिसिटी ऑफ डिमांड इक्वल्स 4 upon 4 plus 6 into 9 upon 4 minus 3, 4 upon 10 into 9 upon 1, 2 2s are 4, 2 5s are 10. इथं समोर लिहितोय 9 2s are 18 किंवा कॅन्सलेशन नको करायला, मला आन्सर पॉइंट मध्ये लिहायला बरं होईल. नाही करत कॅन्सलेशन. ठीक आहे. बघा 4 9 जा 36 हे बरं पडतं अपॉन 10 म्हणजे 10. ठीक आहे. म्हणजे फायनल आन्सर 36 अपॉन 10 म्हणजेच 3.6. हे जास्त बरं आहे. ओके. Next question. Find the price for the demand function t equals 2p plus 3 upon 3p minus 1 when elasticity of demand is 11 by 14. Elasticity of demand is 11 by 14 दिले आणि तुम्हाला find the price असं विचारलेलं आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा elasticity of demand चा फॉर्म्युला काय सांगा. eta equals minus p upon d
मायनस पी अपॉन डी इंटू डी डी बाय डी पी हा त्याचा फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा आपण हा पार्ट तयार करूया, डी डी बाय डी पी हा पार्ट तयार करून घेऊया. डिमांड इन टर्म्स ऑफ पी आहे, but differentiating with respect to p, dd by dp equals d by dt of 2p plus 3 upon 3p minus 1. Quotient rule, denominator into d by dp of numerator minus numerator into d by dp of denominator upon denominator square. थ्री पी मायनस वन इंटू टू पी चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि जसा पी चा जसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 तसा p चा 1 कॉन्स्टंट चा 0 मायनस 2p plus 3 into हा डेरिव्हेटिव्ह 3 अपॉन 3p minus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर ओपन करा. 6p minus 2 minus 6p minus 9 3 3 जा 9 अपॉन 3p minus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. Therefore dd by dt equals minus 11 upon 3p minus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट, आता तुम्हाला इलास्टिसिटी ऑफ डिमांड काय दिले वाचा. इलास्टिसिटी ऑफ डिमांड काहीतरी 11/14 नंबर दिला, 11/14. ठीक आहे. मग इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज गिवन बाय हा फॉर्म्युला लिहायचा. एटा इक्वल्स मायनस पी अपॉन डी इंटू डी डी बाय डी पी. एटाच्या जागी आता रिप्लेस करतोय मी 11/14. बघा एकदा चेक करा. 11/14 इक्वल्स मायनस पी अपॉन डी, डी म्हणजे डिमांड फंक्शन, 2p plus 3 upon 3p minus 1 into dd by dt minus 11 upon 3p minus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाणार आहे. 11/14 इक्वल्स p हे डिनॉमिनेटर वर गेलं, 3p minus 1 upon 2p plus 3 into 11 upon 3p minus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. मायनस मायनस ते प्लस झालं आहे साईन. 3p minus 1 ही एक टर्म कॅन्सल होईल. दोन्ही बाजूचे 11 कॅन्सल होतील. 1/14 इक्वल्स p अपॉन 2p plus 3 इंटू 3p minus 1. एक शिल्लक आहेत ना ते, हे दोन ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय 1, 14 इंटू p म्हणजे 2p plus 3 3p minus 1 is equal to 14p. 6p square minus 2p plus 9p minus 3 equals 14p. 6p square आता हे झाले 7p आहे, दोघं मिळून 7 आणि 14 त्यातनं मायनस झाले म्हणजे मायनस 7p minus 3 is equal to 0. आता मला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं आहे. बोर्ड अप करून कंटिन्यू करू. Now question number 10.
the demand function is D equals, the demand function is D equals 50 minus 3p minus p square. Find the elasticity of demand at p equals 5 म्हणजे price equals 5 and p equals 2 आणि comment on the result. मी मगाशी म्हटलं होतं बघा, comment on the result असं विचारतात. तर त्यासाठी तुमच्या या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुस्तकात आहेत, तुमच्या फॉर्म्युलामध्ये आहेत. सर एटा म्हणजे इलास्टिसिटी ऑफ डिमांडची व्हॅल्यू 0 पासून 1 च्या दरम्यान आली, ती निगेटिव्ह कधी नसतेच. 0 पासून 1 च्या दरम्यान म्हणजे 1 पेक्षा लहान म्हणजे आता 0.8 वगैरे वगैरे असं जर आले तर डिमांड इज रिलेटिव्हली इनइलास्टिक. म्हणजे कसं असतं की डिमांड आणि प्राइस याच्यामध्ये रिलेशन सहसा कसं असतं की प्राइस वाढली की डिमांड कमी होत असते किंवा प्राइस कमी झाली की डिमांड वाढत असते. या ज्या गोष्टी आहेत या प्रोपोर्शन मध्ये जेव्हा असतात ना, प्रॉपर एक्झॅक्ट प्रोपोर्शन मध्ये असतात ना, तेव्हा इलास्टिसिटी ऑफ डिमांडचा आन्सर पण येतो आणि त्याला म्हणतात डिमांड इज परफेक्टली इलास्टिक. म्हणजे ज्या प्रमाणात प्राइस कमी व्हायला लागते त्या प्रमाणात त्याची डिमांड वाढायला लागते. ज्या प्रमाणात प्राइस वाढायला लागते त्या प्रपोर्शन मध्ये डिमांड काय लागते, कमी कमी यायला लागते. त्याला म्हणतात परफेक्टली इलास्टिक आणि त्यावेळेस इलास्टिसिटी ऑफ डिमांडची व्हॅल्यू नेहमी 1 असते. 1 पेक्षा कमी असेल तर डिमांड इज नॉट इलास्टिक. म्हणजे प्राइस आणि डिमांड मध्ये फारसं काही इथे व्यवस्थित रिलेशन नाही असं त्याचा अर्थ असतो. आणि जर 1 पेक्षा जास्त असेल तर रिलेटिव्हली इलास्टिक म्हणजे आहे, प्रमाणात आहे पण एक्झॅक्ट नाही, थोडंफार कमी जास्त काही होते असं त्याचा अर्थ. रिलेटिव्हली इलास्टिक. परफेक्टली इलास्टिकला आणखी एक शब्द आहे युनिटरी इलास्टिक असं पण म्हणतात. तुमच्या पुस्तकात आहे की नाही मला माहित नाही. युनिटरी इलास्टिक असं देखील त्याला एक शब्द आहे. युनिटरी इलास्टिक असा देखील शब्द वापरला तरी चालतो. हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कुठं ना कुठं आहे. त्या आपण मी जे तुम्हाला लिहून ठेवा म्हणून सांगितले त्यात हे तुम्हाला नक्की मिळेल. हे लिहून ठेवा. मी अजूनही सांगतोय जर कोणी फॉर्म्युला लिहिलेले नसतील तर ॲज अर्ली ॲज पॉसिबल ते लिहून घ्या आणि हे सगळं बाय हार्ट करून ठेवा. ठीक आहे, चला प्रॉब्लेम पुढे बघूया. डिमांड इन टर्म्स ऑफ पी ए. आता आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू पी. डी बाय डी पी equals d by dp of 50 minus 3p minus p square. Constant चा डेरिव्हेटिव्ह 0 minus 3 into bracket p चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि p square चा डेरिव्हेटिव्ह twice p. So dd by dp equals काय मिळालं तुम्हाला, मायनस साइन कॉमन करतो म्हटलं तर मी 2p plus 3 2p plus 3 तुम्हाला हे मिळालं. आता आपण इलास्टिसिटी ऑफ डिमांड कॅल्क्युलेट करूया. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज गिवन बाय काय फॉर्म्युला आहे सांगा, मायनस पी अपॉन डी इंटू डी डी बाय डी पी. हा फॉर्म्युला मायनस पी अपॉन डी. डी काय आहे सांगा, आता डिमांड लॉ काय बघा आपल्याकडे 50 minus 3p minus p square into dd by dp काय बघा minus 2p plus 3. पुढच्या स्टेप मध्ये हे मी मायनस मायनस साइन कॅन्सल करून घेतो आणि p इंटू म्हणजे मायनस मायनस प्लस करून घेतो 2p plus 3 अपॉन 50 minus 3p minus p square. हे काय मिळालं सांगा तुम्हाला, इलास्टिसिटी ऑफ डिमांड मिळालं. ठीक आहे. आता त्याने आपल्याला दोन वेगवेगळ्या प्राइसेस दिल्यात. बरोबर आहे. सांगा पहिली प्राइस काय दिली आहे, व्हेन p इक्वल्स 5. बघा व्हेन p इक्वल्स 5 इलास्टिसिटी ऑफ डिमांड जिथं जिथं पी दिसेल तिथं 5 रिप्लेस करत चला. बघा 5 इंटू ब्रॅकेट 2p म्हणजे 2 इंटू 5 प्लस 3 अपॉन 50 मायनस 3 इंटू ब्रॅकेट 5 मायनस 5 चा स्क्वेअर न्यूमरेटर 5 टू द 10 10 प्लस 3 13
अपॉन 50 minus 5 3 is 15 minus 25. 5 into 13 as it is. या दोघांची ऍडिशन आहे 40. 50 मधनं 40 गेले 10 राहिले. 5 1 ज 5 2 ज. सो इलास्टिसिटी ऑफ डिमांड 13/2 म्हणजे 6.5 which is greater than 1. त्यावेळी खाली लिहायचं तर इथं लिहायचं खाली therefore डिमांड ग्रेटर दॅन 1 आहे ना, पण डिमांड इज रिलेटिव्हली इलास्टिक. डिमांड इज रिलेटिव्हली इलास्टिक. आता सेम असंच when तुम्हाला प्राइस काय दिली बघा 2 दिलेली, ठीक आहे. when इथं 2 रिप्लेस करा. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इक्वल्स 2 into ब्रॅकेट 2 into 2 plus 3 upon 50 minus 3 into bracket 2 minus 2 square. आता मी समोर समोर लिहित जातो, जागा नाही. 2 to the 4 4 plus 3 7 7 to the 14 50 minus 6 minus 4 म्हणजे 50 minus 10 म्हणजे 40. 14/10 ठीक आहे. बरं 2 7 ज 220 7 divided by 20. मी ओरल काय करतो बघा, त्याला इंटू 5 करतो. इंटू 5 म्हणजे 100 झाले. त्याला इंटू 5 करा म्हणजे 35. 35/100 झाले काय, पण 35/100 म्हणजे 0.35 which is less than 1. 0 to 1 च्या दरम्यान. म्हणजे ज्यावेळेस इलास्टिसिटी ऑफ डिमांड 0 to 1 च्या दरम्यान असलेले आन्सर काय लिहायचं याच्या खाली. आता मी लिहित नाही इथं, जागा नाही, काही दिसत नाही तुम्हाला ते. therefore डिमांड इज रिलेटिव्हली इनइलास्टिक हे याच्या खाली लिहायचं. डिमांड इज हे ह्यातले कुठल्या ह्याच्यात बसतं बघायचं, त्यानुसार आन्सर लिहायचं. लक्षात आलं. आता याला सिमिलर त्यातला 11th क्वेश्चन आहे, हा आपले आपण ट्राय करा. सिमिलर क्वेश्चन आहे 11th, हा आपले आपण ट्राय करा. नाही आले तर तोही मी करून देतो, पण जरा प्लीज 11th क्वेश्चन आपले आपण ट्राय करा. ओके, बाकीचं नेक्स्ट वेळ.